बाबत मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। माणगावात सुरुंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आणि याचाच राग धरत ग्रामस्थांनी कंपनीच्या कार्यालयामध्ये घुसून मारहाण सुद्धा केली। पैसा लेंगे हम लोग तुमसे, हमारा घर बर्बाद करके तुम इधर कंपनी चलाएगा। 10 बार भेजा मैं इनको, विनती किया तुमको, तेरे को जो करना है उखाड़ ले, लेकिन मैं जिस दिन आऊंगा काट के रख दूंगा, ध्यान में रख। मत मेरे को आखे, कोई बात नहीं ना, गुंडा भेज, पुलिस भेज, कुछ भी भेज, मेरे घर पे आएगा तेरे को काट दूंगा, साला बर्बाद हो जाएगा तू। ध्यान में रख मेरी बात। पैसा भीसा छोड़ दे रहा, तेरी जान रहेगी तो पैसा रहेगा, बात ध्यान में रख। जा पुलिस में जाके तकरार कर दे, देखता हूं तेरे को कौन बचाता है। नहीं तो ये साले। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहे। अजेश, आता ज्या घरांना तडे गेलेले आहेत याचं प्रशासन काय दखल घेणार आहे आणि यांना ह्या घराचे जे तडे आहेत ते बुजून दिले जाणार आहेत का, आणि सध्या प्रशासनाची काय भूमिका या प्रकरणासंदर्भात? आपण सिद्धेश पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाच्या भिनगाव असेल, इंदापूर असेल, हा बायपास जो आहे अनेक वर्षापासून रखडला होता आणि त्याचं काम जे आहे ते आता वेगाने सुरू आहे। मात्र हे काम करत असताना ज्या ठिकाणी दगडाची ब्लास्टिंग केली जाते त्या ब्लास्टिंग मुळे नालोरी असेल किंवा खडसे असेल या दगडाला त्याचा धक्का बसून काही ठिकाणी तडे गेल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि हे ग्रामस्थ सर्व जे आहेत ते जय भारत कंपनीचा जो ऑफिस आहे या ठिकाणी जाब विचारायला गेले होते। मात्र त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याला मारझोड झाल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। याबाबत पोलीस स्टेशनमध्ये 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मात्र येत्या 2 दिवसात महसूल यंत्रणा असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल आणि ग्रामस्थ यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्या माध्यमातून जो ब्लास्टिंगचा तडे जात असतील त्याच्यावर उपाययोजना करण्याची सूचना जी आहे ते प्रशासनाकडून देण्यात येणार आहे आणि जे नुकसान झालेले आहे त्याच्याबाबत देखील विचार होणार आहे। नक्कीच धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।